चला प्रेझेंटी मार्क करा. Okay, done. All of you done marking with your presenting. Okay. ओके. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जे काही शिकलेलो ते आज आपण परत रिवाइज करणार आहोत. ओके. वी आर गोइंग टू रिवाइज ऑल ऑफ दॅट अँड देन वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट वन. ओके. सी त्या अगोदर तुम्ही मला नंबर्स बोलून दाखवायचे आहेत. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट तुम्ही 1 to 50 नंबर बोलणार आहात. 1 to 50 50. ओके. आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुम्ही 51 to 100 नंबर्स बोलणार आहात. ओके. 1 to 50 for first standard and for second standard that will be 51 to 100. ओके. डन. समजलंय सगळ्यांना काय करायचं आहे? Have you understood? Okay, Tuja, please mention your standard. While marking presentee, you have to mention your standard also. Okay. प्रेझेंटी मार्क करताना सगळ्यांनी स्टँडर्ड सुद्धा लिहायचा आहे. ओके. सी आपण स्टार्ट करूया आता फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट पासून. ओके. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आहेत ते 1 to 50 नंबर बोलणार आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट 51 to 100 नंबर बोलणार. ओके. विल सी नाउ. फर्स्ट रिद्धी माइक ऑन कर बेटा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. आता आपल्याला 1 to 50 नंबर बोलायचे आहेत. 50. ओके. एकदम स्लोली शांतपणे बोल. बोल कर सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. व्हेरी गुड. ओके. लाईक दिस तुम्ही जे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आहेत त्यांनी 1 to 50 नंबर्स बोलायचे आहेत. नेक्स्ट इज स्वरा. स्वरा माइक ऑन कर आणि 1 to 50 नंबर्स बोलून दाखव. येस, माझा आवाज येतोय का? स्वरा माइक ऑन कर. ओके. देन फॉर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स. येस. येस. 1 to 50 नंबर्स बोलून दाखव मला. Okay. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50.
Yes, very good. Mic off kar. Okay, now we will go to the second standard student. Second standard student, you have to say the number from 51 to 100. Okay, तुम्हाला 51 to 100 numbers बोलायचे आहेत. So first we will start from Aisha. Aisha, mic on कर. Yes, say Good 51 to morning, 100. teacher. Good morning. 51 to 100 numbers बोलायचे आहेत हा आपल्याला. बोल. Okay. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 66, 63, 64, 65, 66, 67, 68, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 94, 95, 99, 97, 98, 100. Yes, very good. Mic off कर बेटा. Now Jignasa. Jignasa, put on your mic. Yes, teacher. Yes, say numbers. 51, 52, 53, 54, 55, 57, 58, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 90, 94, 95, 96, 97, 98, 98, 99, 100. Yes, very good. Mic off कर. Next is Tuja. Tuja, mic on कर and say numbers from 51 to 100. Yes, ma'am. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, and 72, 73, 74, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. Yes, very good. Next is Kanishka. Kanishka, mic on कर. Kanishka, can you hear me? आवाज येतोय का माझा? Please put on your mic. Okay. वल्लभ तुझा mic on कर. Say numbers from 51 to 100. Yes, teacher. Yes. 51 Start. and 52, 50, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61 and 60.
63, 64, 65, 66, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 77, 78, 79, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 93, 94, 95, 96, 97, 98, 100. Yes, mic off कर. Kanishka, can you hear me? Are you there? Please put on your mic. Kanishka, if you are able to hear me, please put on your mic. Okay. ओके सी तर आपण नंबर्स बघितले आज 1 to 100 नंबर्स तुम्ही सगळ्यांनी मिळून बोलून दाखवलेत. तर आज आपण जे काही लास्ट लेक्चरला शिकलेलो त्याची एकदा रिव्हिजन घेणार आहोत. वी विल रिवाइज ऑल दॅट पार्ट अँड नेक्स्ट वी विल मूव टू दी नेक्स्ट लेसन. ओके ओके फर्स्ट आपण जे काही शिकलो त्याची रिव्हिजन घ्यायची आहे. ओके कनिष्का, आर यू देअर? Please leave the class and join again. ओके तर सांगा मला सगळ्यांना स्क्रीन दिसतेय का? Is my screen visible to all of you? Please let me know in the chat box. स्क्रीन दिसतेय का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके ओके सी फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट बघायचं आहे आपण फर्स्ट पार्ट काय शिकलेलो स्मॉल अँड बिग. ओके जे लहान असेल त्याला आपण स्मॉल म्हणणार आणि जी गोष्ट मोठी असेल यू हॅव टू कॉल इट एज बिग. ओके स्मॉल बिग छोटा असेल तर स्मॉल मोठा असेल तर बिग. ठीक आहे बघा इथे काय सांगितलं फर्स्ट मध्ये कलर दी बॉक्स बिलो दी स्मॉलर क्लॉक. स्मॉलर क्लॉक म्हणजे फर्स्ट क्लॉक आहे तो छोटा आहे मग त्या खालचा बॉक्स तुम्ही कलर करणार. नेक्स्ट आहे कलर दी बॉक्स बिलो दी बिगर व्हेकल. बिगर व्हेकल मोठी गाडी मग स्कूल बस मोठी आहे की नाही मग स्कूल बसच्या खालचा बॉक्स तुम्ही कलर करणार. ओके देन कलर द बॉक्स बिलो दी स्मॉलर वेसल. छोटा भांडा असेल त्याच्या खालचा बॉक्स कलर करायचा आहे मग तुम्ही करणार ग्रे कलरचा. ओके देन नेक्स्ट इज कलर द बॉक्स बिलो दी बिगर बॉल. बिगर बॉल फुटबॉल आहे तो मोठा आहे बरोबर मग तुम्ही त्याला कलर करणार. ओके हे आपण सगळं शिकलेलो स्मॉल अँड बिग मध्ये राईट. देन आपण शिकलो बिहाइंड अँड इन फ्रंट ऑफ. ओके बिहाइंड म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या जर मागे असेल तर त्याला बिहाइंड म्हणायचं. ओके आणि जर पुढे असेल तर त्याला इन फ्रंट म्हणायचं. बघा इथे काय दाखवलेलं आहे एक मुलगा पडद्याच्या पुढे आहे म्हणजे तो काय आहे इन फ्रंट आहे आणि जो पडद्याच्या मागे आहे तो आहे बिहाइंड. ओके नेक्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे झोका आहे स्विंग आहे. ओके मग स्विंग एक पुढे आहे पुढे असणार त्याला आपण काय म्हणायचं इन फ्रंट आणि मागे असणार तो बिहाइंड. इथे मुली क्रिकेट खेळत आहे जी फर्स्ट आहे जिच्या हातात बॅट आहे ती काय असणार आहे इन फ्रंट म्हणजे पुढे आणि मागे आहे ती बिहाइंड. ओके हे सगळं आपण लास्ट टाइम शिकलो होतो फॉर फर्स्ट स्टँडर्ड. ओके वी लर्न अबाउट फर्स्ट स्टँडर्ड. आता सेकंड स्टँडर्ड साठी आपण काय शिकलेलो ते बघूया आपण. या पहिल्या पार्ट मध्ये आपण फक्त रिवाइज करतोय की आपण पहिले 2 लेक्चर काय शिकलेलो. ओके फर्स्ट स्टँडर्डचा रिवाइज करून झालेला आहे आपला. आपण काय काय शिकलेलो बिग अँड स्मॉल अँड इन फ्रंट अँड बिहाइंड. ओके नेक्स्ट आहे सेकंड स्टँडर्ड. फॉर सेकंड स्टँडर्ड सी आपण शेप्सची एक पोएम शिकलेलो अ पिकनिक ऑन अ संडे इन फार्म फ्रेश एअर ऑल शेप्ड वेजीज वी कुड फाइंड देअर when he dug the soil Mota had found cone-like carrots under the ground. Yash brought tomatoes red and round. Some long brinjals also he found. Rama got the cucumbers green and fresh. Some straight cylinders, some bent at the waist.
tamarind from a tree and a little bit of garlic was all that Gampu and Pussy could pick. Mama roasted rotis, Papa cooked veggies. Such a nice picnic. Could we come again please? ओके, म्हणजे या पोएम मध्ये आपल्याला सगळ्या शेप्स बद्दल सांगितलेलं आहे, बरोबर. मग त्या शेप्सचं आपण जिओमेट्रिक शेप्स जे आहेत ते सुद्धा शिकलेलो बघा. पहिला आहे क्युबॉइड. क्युबॉइड आहे जो आपला मिठाईचा बॉक्स असतो किंवा वीट असते, ब्रिक आपण त्याला म्हणतो. घर बांधण्यासाठी आपण ब्रिक्सचा वापर करतो की नाही, विटांचा वापर करतो, मग त्याला काय म्हणायचं, क्युबॉइड शेप म्हणायचं. ओके. नेक्स्ट आहे कोन. मग कोन साठी आपला आईस्क्रीम कोन, तुमचा मेहंदीचा कोन, ह्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत. मग तो काय आहे, कोन शेप असतो. ओके. जोकरची कॅप, क्लाउनची कॅप ही सुद्धा कोन शेपची असते. नेक्स्ट आहे सिलेंडर. सिलेंडर म्हणजे आपली पाणी पिण्याची तुमची जी बॉटल असते, ओके, ती सिलेंडर शेपची असते. सिलेंडरला दोन वरती आणि खालती दोन्ही साईडला फ्लॅट सरफेस असतात आणि मधला सरफेस कर्व असतो. मागच्या लेक्चर मध्ये आपण स्पेअर पण शिकलेलो, जो बॉल लाईक स्ट्रक्चर असतो, बॉल सारखं जे एखादा स्ट्रक्चर असतो त्याला आपण स्पेअर म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स पण तुम्ही मला सांगितले होते. आपण पिक्चर सुद्धा बघितलेले, कोणकोणत्या पिक्चर मध्ये स्पेअर आहे ते तुम्ही आयडेंटिफाय केलेलं, कोणकोणत्या पिक्चर्स मध्ये कोन आहेत ते सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय केलेलं. ओके. नेक्स्ट बघा, इथे मॅच द पेअर आहे. फर्स्ट काय आहे, क्युबॉइड, देन स्पेअर, देन सिलेंडर अँड देन कोन. ओके. यामध्ये तुम्ही सुद्धा मला आन्सर दिले होते की कोणता ऑब्जेक्ट रोल करणार आणि कोणता ऑब्जेक्ट स्लाइड करणार. ओके. तर नेक्स्ट आज आपण शिकणार आहोत फन विथ लाईन. ओके. जो पार्ट आपण रिवाइज केला आहे त्याच्यावर बेस्ड होमवर्क सुद्धा तुम्हाला दिला गेलेला होता. कुणाला होमवर्क करताना काही डाऊट आला का सांगा मला. सगळ्यांना होमवर्क नीट करता आला का? आपण जे काही आता रिवाइज केलं सगळ्यांना नीट आठवतंय का? टेल मी इन द चॅट बॉक्स. ओके. सगळ्यांनी होमवर्क नीट केला? कोणाला काही प्रॉब्लेम आला का होमवर्क करण्यात? एनीवन हॅड एनी डाऊट? ओके. तर आता आपण मूव करूया नेक्स्ट लेसन. आपण स्टार्ट करूया विथ नेक्स्ट लेसन. तो आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट स्टँडर्ड पासून. ओके. फर्स्ट स्टँडर्ड पासून, पण सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे. आय विल आन्सर दी क्वेश्चन आणि सगळ्यांना तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर करता आले पाहिजेत. ओके. बघा, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट्स, तुमचा आजचा टॉपिक आहे अबाव अँड बिलो. ओके. अबाव अँड बिलो. अबाव म्हणजे वर एखादी गोष्ट. बघा, आपण टेबलवर, आपण अभ्यास करताना टेबलवर पुस्तक ठेवतो, वही ठेवतो आपली, बरोबर, नोटबुक ठेवतो, टेक्स्टबुक ठेवतो, पेन ठेवतो, पेन्सिल ठेवतो. मग ते आपण टेबलच्या वर ठेवतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, अबाव. अबाव म्हणजे वर. ओके. आणि बिलो, आपण जर काही गोष्टी खाली ठेवल्या असतील एखाद्या गोष्टीच्या, जसं अभ्यास करताना तुम्ही तुमची खेळणी टेबलच्या खाली ठेवता की नाही, मग तेव्हा त्यांना काय म्हणायचं, बिलो. बिलो म्हणजे खाली. ओके. सी, एखादी गोष्ट, एखादी वस्तू एखाद्या गोष्टीच्या जर वर असेल तर तिला अबाव म्हणायचं आणि ती वस्तू खाली असेल त्या गोष्टीच्या तर तिला म्हणायचं बिलो. ओके. ओके. समजलंय? बघा एक्झाम्पल्स बघूया आपण. इथे बघा, एक ट्री दाखवले आणि मंकी आहे, बरोबर. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. रिद्धी, स्वरा, लक्ष द्या. फर्स्ट स्टँडर्डचा चालू आहे, आपण बिलो, अबाव अँड बिलो शिकत आहोत. ओके. बघा, फर्स्ट आहे, एक मंकी आहे, तो झाडावर बसलेला आहे, झाडावर बसलेला आहे, मग त्याला आपण काय म्हणायचं, अबाव. ओके. वर, वर हा शब्द आला की तुम्ही बोलणार अबाव. आणि इथे नेक्स्ट पिक्चर मध्ये बघा काय दिसतं आपल्याला, तो मंकी झाडाच्या खाली बसलेला आहे, मग त्याला आपण काय म्हणायचं, बिलो. ओके. बिलो. द मंकी इज, इथे बघा तुम्हाला काय विचारलंय, द मंकी इज सिटिंग बिलो द ट्री. जर बिलो द ट्री सांगितलंय, मग कोणत्या पिक्चर मध्ये बिलो आहे, बघा, फर्स्ट पिक्चर मध्ये वर आहे, ओके, सेकंड पिक्चर मध्ये खाली आहे. वरला आपण काय म्हणायचं, अबाव.
खालीला काय म्हणायचं, बिलो. मग कोणत्या पिक्चर मध्ये बिलो आहे, सेकंड पिक्चर मध्ये, बरोबर. ओके, इथे बघा काय सांगितलंय, ट्रेन आहे ती ब्रिजच्या वरतून चाललेली आहे, बरोबर. आणि एक स्कूटर आहे ती ब्रिजच्या खालून चाललेली आहे. मग ट्रेन इज अबाव द ब्रिज अँड स्कूटर इज बिलो द ब्रिज. ओके, इथे तुम्हाला विचारलं गेलं आहे द व्हेकल अबाव द ब्रिज. कोणता आहे व्हेकल अबाव द ब्रिज, ट्रेन. नेक्स्ट आहे बघा, लॅम्प दाखवलेला आहे, द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. कप आहे, कप टेबलच्या वर आहे, मग वर टेबलवर कप आहे त्याला आपण काय म्हणणार, कप इज अबाव द टेबल. अँड बिलो द लॅम्प, तो कप लॅम्पच्या खाली आहे, मग आपण म्हणणार द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प, द कप इज बिलो द लॅम्प. ओके, अबाव आणि बिलो समजलेला आहे का. आपण काही अजून वर्कशीट घेऊया, त्या अगोदर सांगा मला, हॅव यू ऑल अंडरस्टूड अबाव अँड बिलो. सगळ्यांनी रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये, समजलंय का तुम्हाला अबाव अँड बिलो. इथे रिद्धी, स्वरा, तुम्हाला समजलंय का अबाव अँड बिलो. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके ओके, सी, तर त्या अबाव आणि बिलो वर काही वर्कशीट आहेत माझ्याकडे, त्या आपण बघूया. ओके, सगळ्यांना पिक्चर दिसतंय का. सांगा मला, स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना, पिक्चर दिसतंय का आता मी जे दाखवलं. ओके, बघा इथे काय सांगितलेलं आहे, ऑब्झर्व द पोझिशन ऑफ द बर्ड. ओके, इन each picture and check the option that best describes it. ओके, लक्ष द्या काय सांगितलेलं आहे, या चित्रांमध्ये जो बर्ड आहे, पक्षी आहे, कोणता पक्षी आहे, पॅरट आहे, पोपट आहे, बरोबर. मग तो प्रत्येक ऑब्जेक्टच्या अबाव आहे की बिलो आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, अबाव म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली. ओके, जर पक्षी एखाद्या ऑब्जेक्टच्या वर असेल तर तुम्ही सांगणार अबाव, आणि जर खाली दिसत असेल तर तुम्ही सांगणार बिलो. ओके, अंडरस्टूड. बघा, मी विचारणार तुम्हाला, एक्झाम्पल असेल ट्री, ट्रीच्या वरती आहे की खाली आहे, वर आहे. ओके, मग तुम्ही त्याला काय आन्सर देणार, रिद्धी माइक ऑन कर आणि सांग मला, बर्ड इज अबाव और बिलो द ट्री. व्हेरी गुड. बघा, पक्षी तिथे वर आहे म्हणून आपण त्याला अबाव म्हटलं. ओके, खाली असेल तर तुम्ही बिलो म्हणायचा. ओके, डन. स्वरा माइक ऑन कर, तुला सेकंड पिक्चर दिसतंय का. यस मिस. ओके, मग त्या ढगांच्या क्लाउडच्या पक्षी खाली आहे की वर आहे, बिलो आहे की अबाव आहे, सांग मला. बिलो. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट इज आयशा. आयशा माइक ऑन कर. यस टीचर. टेल मी इन द थर्ड पिक्चर, द बर्ड इज अबाव और बिलो द एरोप्लेन. अबाव, नाही बिलो. येस, एरोप्लेनच्या बिलो, खाली आहे. ओके, नेक्स्ट इज कनिष्का. कनिष्का माइक ऑन कर. ओके, जिज्ञासा. जिज्ञासा माइक. Yes, Kanishka, are you there? Yes, tell me, the bird is above or below the house. Tell me, the bird is above or below the house. Fourth picture बघ, bird का आहे, above आहे की below आहे. Tell me the answer. Above. Yes, you can put off your mic. Next is Above. yes, mic off कर.
Above. येस आय अंडरस्टूड. तुझा माईक ऑफ कर कनिष्का. नेक्स्ट इज जिज्ञासा. जिज्ञासा माइक ऑन कर बेटा. Yes. Yes, teacher. Yes. Tell me in the next picture the केलंय fifth. टीचर मी. Yes. 5 नंबरचा पिक्चर आहे तिथे सांग मला. The bird is Above. above or below the car? Above. Yes. Good. Mic off कर. Next is Vallabh. Vallabh mic on कर. टीचर कैसे? Yes. Tell Yes, me teacher. the bird is above or below the parachute? पॅराशूट मध्ये बर्ड अबाव आहे की बिलो आहे पिक्चरच्या? Below. येस गुड. माइक ऑफ कर. ओके. नेक्स्ट पिक्चर बघायचा आहे तुम्हाला. इथे तुम्हाला टॉयज दिसत आहेत. ओके. फर्स्ट आहे टेडी बेअर आहे ते तुम्हाला करून दाखवलेलं आहे बघा. इज द आयटम अबाव और बिलो दी टेबल. सगळे टॉय आयटम्स आहेत, काही वस्तू आहेत त्या तुम्हाला टेबलच्या वर आहेत की खाली आहेत, अबाव आहेत की बिलो आहेत ते सांगायचं आहे. ओके. तर फर्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी. एक टेडी बेअर आहे तो अबाव आहे, बर्ड टेबलच्या वर आहे म्हणून तो अबाव आहे. ओके. तर नेक्स्ट पिक्चर बघायचा आहे. मुक्ता मुक्ता तुझा माइक ऑन कर आणि सांग मला सेकंड पिक्चर मध्ये द डॉग इज अबाव और बिलो दी टेबल. ओके. शी इज नॉट देअर. येस आयशा सांग. द डॉग इज अबाव और बिलो दी टेबल. Below. येस गुड. नेक्स्ट आहे रिद्धी. रिद्धी सांग मला. नेक्स्ट पिक्चर बघ थर्ड वाला. Below. येस गुड. बिलो. टेबलच्या खाली आहे म्हणजे बिलो आहे. नेक्स्ट स्वरा. स्वरा सांग मला जी गाडी आहे ती टेबलच्या अबाव आहे की बिलो आहे, वर आहे की खाली? Above. येस Above. येस गुड. माइक ऑफ कर. नेक्स्ट आहे जिज्ञासा. जिज्ञासा टेल मी द टू टेडी बियर्स आर अबाव और बिलो द टेबल. Below. Yes, good. Next is Kanishka. Kanishka, tell me the bird is above or below the table? Above. Yes, good. Okay. तर आता तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे अबाव अँड बिलो ही कॉन्सेप्ट सगळ्यांना समजलेली आहे बरोबर. तर याच्याशीच रिलेटेड तुम्हाला काही होमवर्क असेल त्यामध्ये अशाच प्रकारच्या वर्कशीट तुम्हाला दाखवल्या जातील. ओके. तर आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट सेकंड स्टँडर्डचा आपण सुरू करणार आहोत. आज आपण शिकणार आहोत नेक्स्ट पार्ट आहे जो तुमचा लाईन. ओके. लाईन बघा. फन विथ लाईन. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे एकदम नीट. फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर नेक्स्ट इयरला गेल्यावर तुम्हाला ते खूप सोपं पडणार आहे. ओके. तर चला सगळ्यांनी पहिले स्वतःसोबत पेन्सिल आणि नोटबुक तयार ठेवा. ओके. एव्हरी वन ऑफ यू प्लीज बी रेडी विथ द पेन्सिल अँड द पेपर विथ यू or a book. Okay. Have you all got your paper and pencil? Okay. सगळ्यांनी रेडी ठेवायची आहे तुमची पेपर अँड पेन्सिल. बघा इथे लक्ष द्या. आपल्या लेसनचं नाव आहे फन विथ लाईन. ओके. फन विथ लाईन. सी. If we hold a thread in our two hands and stretch it tight, we get a straight line. बघा आपण एखादा धागा घेतला आणि आपल्या दोन हातांच्या मध्ये त्याला एकदम जोराने ओढून धरला तर एक स्ट्रेट लाईन तयार होते की नाही? तुम्ही स्ट्रेट लाईन ज्युनियर केजी सिनियर केजी ला असताना शिकला आहात. नर्सरी पासून आपण स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कर्व लाईन काढायला शिकतो की नाही? बघा. सी.
If we hold a thread in our two hands and stretch it tight, we get a straight line. जर आपण धागा बघा इमेज मध्ये दाखवलेला आहे बघा, फर्स्ट इमेज मध्ये बघा जोराने धागा ओढलेला आहे त्यामुळे स्ट्रेट लाईन झालेली आहे, आणि नंतर सेकंड इमेज मध्ये हात जवळ आणल्यामुळे ती स्ट्रेट लाईन गेलेली आहे. बरोबर बघा. If we let it hang loose, we get a curve line. मग जेव्हा आपण त्या धाग्याला टाईट ओढतो तेव्हा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते, पण जेव्हा आपण लूज आपला हात सोडतो तेव्हा एक यू शेप तयार झालेला आहे, इथे दिसतोय तुम्हाला सगळ्यांना बघा. म्हणजे ती कोणती लाईन आहे? कर्व लाईन. ओके, याला म्हणायचं कर्व लाईन. आणि ही आहे तुमची स्ट्रेट लाईन. धाग्याला तुम्ही एकदम टाईट ओढून घेतलं, ओके, इफ यू स्ट्रेच अ थ्रेड व्हेरी टाइटली देन यू विल गेट अ स्ट्रेट लाईन. जर धाग्याला तुम्ही एकदम नीट टाईट ओढून घेतलं तर तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळणार. अँड इफ यू मेक युअर हँड्स लूज यू विल गेट अ कर्व लाईन. जर तुम्ही तुमचा हात थोडा लूज सोडलात तर एक यू शेप तयार होईल, ज्याला आपण म्हणायचं कर्व लाईन. ओके, सी See how we get a straight line if we tie a stone to one end of a thread and let it hang. बघा, जर आपण एक अजून आयडिया करू शकतो. जर आपण धाग्याला खाली जर दगड बांधला तर तो वजन होईल की नाही धाग्याला खाली. मग आपण धागा वरतून हातात धरला आणि तो दगड खालीच सोडून दिला तर स्ट्रेट लाईन तयार होणार की नाही तुमची. ओके, सी in this book we shall be learning about the straight line. So when we see line we mean straight line. बघा, आता या बुक मध्ये पूर्ण जो काही सेकंड स्टँडर्ड स्टुडंट स्पेशली लक्ष द्यायचं आहे तुम्ही. जर या पुढे आपल्याला मॅथ्सचा प्रॉब्लेम कोणताही सॉल्व्ह करताना किंवा काहीही क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला जर लाईन बोललं गेलं, लाईन हा शब्द वापरला गेला तर तुम्ही स्ट्रेट लाईनच कन्सिडर करायची आहे. ओके, आपल्या या पूर्ण बुक मध्ये जर तुम्हाला लाईन ड्रॉ करायला सांगितली आता तर तुम्ही फक्त स्ट्रेट लाईनच ड्रॉ करायची आहे. ओके, गॉट सेकंड स्टँडर्ड स्टुडंट जिज्ञासा, आयशा, कनिष्का, वल्लभ, मुक्ता, समजलंय का तुम्हाला? ओके, बुक मध्ये आता पुढे जर तुम्हाला मी लाईन हा शब्द वापरला तर तुम्ही कोणती लाईन ड्रॉ करणार? टेल मी, आयशा कोणती लाईन ड्रॉ करणार? यस टीचर. आता मी पुढे लाईन हा शब्द वापरला कधी पण, मग तुम्ही कोणती लाईन ड्रॉ करणार? स्ट्रेट लाईन. येस, गुड. माईक ऑफ कर. ओके, समजलं तुम्हाला इथे काय सांगितलं गेलेलं आहे? इथे बघा तुम्हाला एक बर्ड दिसतोय आणि तिथे ब्ल्यू बॉक्स केलेला आहे. त्या बॉक्स मध्ये लिहिलं गेलेलं आहे इन दिस बुक वी शाल बी लर्निंग अबाउट द स्ट्रेट लाईन. सो वेन वी से लाईन वी मीन अ स्ट्रेट लाईन. मग आपण जेव्हा लाईन म्हणू तेव्हा आपण स्ट्रेट लाईन म्हणणार आहोत. ओके, बघा इथे तुम्हाला सांगितलं त्या 3 मुली आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स ड्रॉ करत आहेत. तर फर्स्ट आहे नेहा ड्रू वर्टिकल और स्टँडिंग लाईन. ओके, नेहा ड्रू वर्टिकल और स्टँडिंग लाईन. नेहाने वर्टिकल किंवा स्टँडिंग लाईन काढलेल्या आहेत. दिसतात का तुम्हाला फर्स्ट पिक्चर मध्ये? बघा इथे. ओके, बघा ती वर्टिकल किंवा स्टँडिंग लाईन काढत आहे. सेकंड आहे अनघा ड्रू हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन. अनघा काय करत आहे? हॉरिझॉन्टल म्हणजे स्लीपिंग लाईन काढत आहे. हमीदा ड्रू इन्क्लाइन और स्लोपिंग लाईन. हमीदा काय करत आहे? इन्क्लाइन किंवा स्लोपिंग लाईन काढत आहे. ओके, बघा एकदा सगळ्यांनी लक्ष द्या. 3 पिक्चर आहेत. फर्स्ट पिक्चर मध्ये काय दाखवलेले आहे तुम्हाला? वर्टिकल और स्टँडिंग लाईन. नेक्स्ट आहे अनघा. अनघा कोणती लाईन ड्रॉ करत आहे? हॉरिझॉन्टल और स्लीपिंग. ओके, देन हमीदा इज ड्रॉइंग inclined and sloping line. inclined और sloping line. ओके, तुमचं बुक पेन्सिल जर रेडी असेल तर तुम्हाला माझ्यासोबत लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. लक्ष द्या इथे. ओके, सी तर आपली फर्स्ट लाईन आहे
वर्टिकल और स्टँडिंग लाईन. ओके, राईट अलॉंग विथ मी. लिहा माझ्यासोबत सगळ्यांनी. वर्टिकल और स्टँडिंग लाईन. ओके, वर्टिकल किंवा स्टँडिंग लाईन कशी ड्रॉ करणार तुम्ही? अशी स्ट्रेट. चला फास्ट सगळ्यांनी लिहा. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटनी सुद्धा ड्रॉ करायचे आहे. लाईन तुम्हाला सुद्धा युजफुल आहे. सगळ्यांनी करायचं आहे. चला, आफ्टर कंप्लीटिंग राईट कंप्लीट और डन इन दी चॅट बॉक्स. ओके, तुमचं काढून किंवा लिहून कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड म्हणून मेसेज टाका. बी फास्ट. फर्स्ट आहे वर्टिकल और स्टँडिंग लाईन. ओके, वर्टिकल और स्टँडिंग लाईन कशी ड्रॉ केली आहे समजला आहे? फास्ट लिहा सगळ्यांनी आणि लाईन ड्रॉ करा. वर्टिकल और स्टँडिंग लाईन. देन आपल्याला हॉरिझॉन्टल आणि इनक्लाइंड म्हणजे स्लिपिंग आणि स्लोपिंग लाईन सुद्धा ड्रॉ करायची आहे. ओके, डन. वर्टिकल और स्टँडिंग लाईन काढून झाली आहे का सर्वांची? लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. Have you all done drawing vertical or standing line? ओके, सगळ्यांनी करायचं आहे फास्ट. जे राहिले आहेत एकदा मी दाखवते, प्लीज बी फास्ट. Okay, this is our vertical or standing line. Then second one is horizontal or sleeping line. See, second is horizontal or sleeping line. ओके, तर हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन कशी असणार आहे आपली? ही. ओके, अँड थर्ड इज अवर inclined or sloping line. Inclined or sloping line. ते तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता किंवा अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. ओके, चला बी फास्ट. फर्स्ट आपली झालेली आहे वर्टिकल अँड स्टँडिंग लाईन, वर्टिकल और स्टँडिंग लाईन. नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन अँड इन्क्लाइंड और स्लोपिंग लाईन. चला फास्ट ड्रॉ करा सर्वांनी. लाईनचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली लाईन ड्रॉ करायची आहे. फास्ट, एव्हरीवन बी फास्ट. ओके, हे ड्रॉ करून झाल्यावर मी एक वर्कशीट तुम्हाला अबाव अँड बिलोची दाखवणार आहे. जे आपण टेबल आणि त्याच्यावर वस्तू ठेवलेल्या ही वर्कशीट बघितली होती. तुम्हाला हवी ती गोष्ट जी सिंपल वाटेल ते तुम्ही ड्रॉ करायचं आहे आणि अबाव अँड बिलो लिहून तिथे टिक करायचं आहे. अबाव आहे की बिलो आहे त्या बॉक्स मध्ये टिक करायचं आहे. ओके, ओके, झालंय का तुमचा हॉरिझॉन्टल और स्लीपिंग लाईन and inclined or sloping line? Have you completed drawing?
प्लीज बी फास्ट. लिहा सगळ्यांनी फास्ट. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला बिलो अँड अबाउटची एक वर्कशीट घ्यायची आहे आपण. त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगणार आहे. यू हॅव टू ड्रॉ अलॉंग विथ मी. ओके, माझ्यासोबतच तुम्ही ड्रॉ करायचं आहे आणि अबाव बिलो या ऑप्शन्सला टिक करायचं आहे. ओके ओके, हॅव यू कम्प्लिटेड? लाईन्स काढून झाल्यात का तुमच्या? ओके, सी बघा, इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फोल्ड अ पेपर अँड शो वर्टिकल, हॉरिझॉन्टल अँड इन्क्लाइंड लाईन. मग पेपर फोल्ड करून जर तुम्ही पहिली घडी मारली उभी, तर त्याला काय येणार? वर्टिकल लाईन येणार, स्टँडिंग लाईन येणार, बरोबर. तोच पेपर तुम्ही आडवा केलात तर त्याला स्लिपिंग लाईन येणार, आणि त्याला ट्रायंगली फोल्ड केला तर तुम्हाला तुमची इन्क्लाइंड लाईन मिळून जाईल. ओके, डन. देन बघा, इथे काय सांगितलं आहे? ड्रॉ लाईन्स लाईक द वन शो बिलो. हे आपण आत्ताच ड्रॉ केलं, बरोबर. आपण स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन आणि इन्क्लाइंड लाईन, स्लोपिंग लाईन हे सगळे ड्रॉ केलेले आहेत. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपली झालेली आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, आय ड्रू अ लाईन विथ द हेल्प ऑफ बुक. आय यूज अ बॉक्स टू हेल्प मी ड्रॉ अ लाईन. फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? एक नोटबुक घेऊन ड्रॉ करतायत लाईन. तुम्ही पण करता की नाही? का करता? कारण आपल्या नोटबुकची एज असते ती एकदम स्ट्रेट असते, सरळ असते, त्यामुळे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. ओके, देन बॉक्स, तुमच्या कंपास बॉक्सने सुद्धा तुम्हाला लाईन ड्रॉ करता येते, त्याच्या हेल्पने सुद्धा तुम्ही करू शकता. बेस्ट काय आहे? आय यूज अ रुलर टू ड्रॉ अ लाईन. तुमची पट्टी असते, ओके, रुलर जी पट्टी असते ती तुम्हाला लाईन ड्रॉ करायला खूप छान प्रकारे हेल्प करते की नाही? आय ड्रू अ लाईन जस्ट बाय हँड विदाउट द हेल्प ऑफ एनी डिव्हाइस. मग काही जण काय करतात, काही जणांची हँड प्रॅक्टिस एवढी छान असते की ते असे कोणतेही डिव्हाइस यूज न करता लाईन ड्रॉ करू शकतात. बघा, फोर्थ इमेज मध्ये काय केलेलं आहे? फक्त हाताने, कोणताही गोष्टीचा वापर न करता फक्त हाताने लाईन ड्रॉ केलेली आहे की नाही? ओके ओके, इथे बघा काय सांगितलं आहे? आयडेंटिफाय द शेप्स अँड कलर देम. ओके, शेप्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि कलर करायचा आहे. मग ते आता मी तुम्हाला इथे विचारते, तुम्ही एक एक करून मला सांगायचे आहेत शेप्स. ओके, ओके, हा कोणता शेप आहे? कोण सांगणार मला? कोण सांगणार हा कोणता शेप आहे? बघितला का तुम्ही शेप? एकदा बघून घ्या. ओके, हॅव यू ऑल सी दिस? आता मला सांगा, कोण सांगणार कोणता शेप आहे? येस, आयशा. आयशा, टेल मी. माइक ऑन कर. कोन. येस, कोन. माइक ऑफ कर. ओके, हा आहे कोन. अजून आपण ट्रायंगल कडे गेलो नाही आहोत. हा आहे कोन. ओके, आपण जे शेप शिकलेलो आहोत आतापर्यंत तेच तुम्ही सांगायचे आहेत मला. कोन. कोन नंतर हा कोणता आहे? कोण सांगणार? ओके, हु विल टेल दिस? हा बघितलाय का तुम्ही शेप? सांगा मला हा कोणता आहे? कोण सांगणार? येस, वल्लभ सांग. येस, हा आहे क्यूब किंवा क्युबॉइड आपण त्याला म्हणायचं. नेक्स्ट इज जिज्ञासा विल टेल मी. जिज्ञासा सांग, विच इज दिस? जिज्ञासा, टेल मी, विच इज दिस शेप?
येस टेल मी, आन्सर दे जिज्ञासा, काय आहे हा? ओके, एनीवन? येस कनिष्का, टेल मी. कनिष्का सांग, विच इज दिस शेप? सर्कल. सर्कल. सर्कलला आपण सर्कल. येस, सर्कलला आपण कोणता शेप शिकलेला आहोत? स्पेअर. स्पेअर म्हणायचं. ओके, नाव दिस वन. हा कोणता शेप आहे, कोण सांगणार मला? बघितला का हा शेप सर्वांनी? देन टेल मी, विच इज दिस वन? हु विल टेल? ओके, वल्लभ सांग. सिलेंडर. येस, गुड. दिस शेप इज सिलेंडर. ओके, तर आता आपण शिकलेलो आहोत शेप्स. देन विच इज दिस वन? ही कोणती लाईन आहे? आयशा सांग मला. वर्टिकल. Yes, vertical or standing line. Then Kanishka, tell me which is this one? Sleeping. Okay, horizontal or sleeping line. Vedika, tell me, sorry, Vallabh, tell me which is this one? Incline or sloping? Sorry, which is this one? Vallabh? Incline. ओके, यांना इनक्लाइन किंवा स्लोपिंग लाईन असं म्हणतात. ओके, तर बघा आता फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट साठी स्पेशली आपण अबाव अँड बिलो असे ऑब्जेक्ट्स घेणार आहोत. ओके, तुम्ही माझ्यासोबतच ड्रॉ करायचं आहे. आपण एक सरफेस काढणार आहोत आणि वस्तू सरफेसच्या वर आहेत की खाली आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. ओके, तर हा आहे टेबलवर बॉल. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे आणि इथे तुम्ही कॉलम बनवणार. अबाव सेकंड स्टँडर्ड स्टुडंटनी सुद्धा करायचं आहे. अबाव बिलो. ओके, ड्रॉ करा. कोण सांगणार मला? स्वरा सांग, द बॉल इज अबाव और बिलो द टेबल. टेल मी, द बॉल इज अबाव और बिलो द टेबल. अबाव आहे की वर आहे बॉल टेबलच्या? मग काय बोल, अबाव की बिलो? बिलो. बोल. बिलो. नाही, वर असेल तर आपण म्हणायचं आहे अबाव, खाली असेल तर बिलो. ओके ओके. ओके, तर बघा, माइक ऑफ कर. सी, इथे बॉल आहे टेबलच्या वर, तर आपण काय म्हणणार? अबाव. द बॉल इज अबाव द टेबल. तुम्ही टिक करणार अबाव. चला फास्ट ड्रॉ करा पटकन. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे. लेट मी नो इन द चॅट बॉक्स आफ्टर कम्प्लिटिंग. कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मला. सी, टेबल आहे, टेबलच्या वर बॉल आहे, तर आपण ह्याला म्हणायचं आहे अबाव. कोणतीही गोष्ट वर असेल तर त्याला अबाव म्हणायचा,
खाली असेल तर we will call it as below. Okay, understood everyone? Okay, see, we will now take the next one. Okay, तर बघा, our next thing is एक pot आहे. Okay, again we will make the above and below boxes. Riddhi, tell me, the pot is above or below the table? Yes, Riddhi आहे का? Okay. Yes, Vallabh, सांग मला, the pot is above or below the table? Below. Yes, good. The pot is below the table. चला सगळ्यांनी ड्रॉ करून घ्या. Be fast. The pot is below the table. Okay. Next, glass आहे. Glass is above or below the table? Tell me. Who will tell? Okay. First standard student. Yes, Riddhi. Riddhi, can you tell me the glass is above or below the table? See at whichever. Sorry. Say again. Riddhi. Okay. Aisha, तू सांग. Glass was above or below the table? Above. Yes, good. माइक ऑफ करायचा आहे. ओके, सी, तर आज जे काही शिकवलं ते सगळ्यांना समजलेलं आहे का? लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट साठी आपण अबाव अँड बिलो हे शिकलो. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आपण तुमचे शेप्स रिवाइज करून लाईन्स शिकलो आणि त्या लाईन्स कशा ड्रॉ करायच्या आहेत ते शिकलो. ओके, तर नेक्स्ट याच्याशी रिलेटेड जो होमवर्क असणार आहे, जे काही वर्कशीट्स असणार आहेत, ते तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवले जातील. तुम्ही सगळ्यांनी एकदम नीट त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. Bye, teacher. बाय 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 एव्हरीवन. Miss. येस, Bye. बाय. चला, क्लास लेफ्ट करा सगळ्यांनी. ओके, स्वरा क्लास लेफ्ट करायचा आहे. रिद्धी, स्वरा क्लास लेफ्ट करायचा आहे. ओके, स्वरा क्लास लेफ्ट कर.